जय श्री राम. श्री परशुराम कथा भाग 6 विद्यादान. भार्गवाने केली भूमी निक्षत्री, यज्ञ केला सोन्याच्या वेदीवरी, दान केली वेदी सह धरित्री कश्यपाजी. भूमीस दान दिल्यावर निघाला महेंद्र पर्वतावर, शिवचाप जनकाकडे ठेवून सत्वर गेला पुढे. भार्गवास्ता महेंद्रगिरी निघाला शिवचाप भंगल्यावरी, मिथिलेकडे जाई सत्वरी क्रोधाने. युद्ध होता श्रीरामासी, सोडिले आपुल्या अहंकारासी, स्वतःला पाहे रघुनाथापाशी एक रूपे. श्रीराम बाणे चिरंजीवी झाला, अन महेंद्रगिरीवरी परतला, मग वानप्रस्थाश्रमी रमला परशुराम. तेथे उभारला आश्रम, शिष्य परिवार मिळवुनी उत्तम, परशुराम करी सत्कर्म विद्यादानाचे. पहाटेपासून योग साधना, पुढे करी विद्यादाना, संध्याकाळी शिव आराधना ऐसा दिनक्रम. परशुरामाचा उग्र अवतार, डोक्यावर जटाभार, परशु सदैव खांद्यावर अंगावर वल्कले. शरीराची आकृती जाण, अग्नीच्या ज्वाळे समान, त्याच्या तेजोमंडलातून अस्पष्ट दिसे. तेजपुंज अन गोरा वर्ण, जवळी धनुष्य अन बाण, दिसे शंकरा समान रुद्र स्वरूप. शिष्य परिवार समस्त, धनुर्विद्येमध्ये होती पारंगत, ब्रह्मविद्या करीती आत्मसात गुरूंकडून. त्रेतायुग ते संपले, द्वापारयुग संपत आले, कलियुग येऊ घातले, विद्यादान कार्य सुरूच. एक दिवस होता प्रभात, नवीन शिष्य आला आश्रमात, त्याचे नाव होते देवव्रत गंगापुत्र भीष्म. तो परशुरामाचा लाडका भारी, शिष्यांमध्ये त्याच्या परी, नव्हता कोणी श्रेष्ठ धनुर्धारी धुरंधर. शस्त्रविद्येत निपुण, अस्त्रांचे अद्ययावत ज्ञान, झाला सर्व गुणसंपन्न गंगापुत्र भीष्म. गुरुगृही मिळवूनी ज्ञान, अन होवूनी बलसंपन्न, गेला हस्तिनापुरी फिरून आपुल्या घरी. एकदा एक प्रातः समयासी, बोलवनी सामोरी भीष्मासी, आव्हान दिले युद्धासी परशुरामाने. परशुराम म्हणे भीष्मासी, युद्ध करिता माझ्याशी, जर तू झालास अपयशी युद्धामध्ये, तर गुरुदक्षिणा म्हणून तू तुझे व्रत सोडून, करशील मनःपूर्वक लग्न सुकन्येशी. गुरुदक्षिणेचे ऐकिता नाव, युद्धास तयार झाला जीव. युद्ध झाले अपूर्व भीष्म परशुरामाचे, परंतु युद्धापूर्वी भीष्माने वंदन केले नम्रतेने, आणि अतिशय विनयाने मागितला आशीर्वाद. म्हणे तो गुरुमाऊलीसी, आशीर्वाद द्यावा मजसी, की माझी होईल सरशी युद्धामध्ये. परशुराम हसोनी बोलिला, वरिष्ठांची जाता युद्धाला, अनुसरून वागावे धर्माला तुझ्या परीस. जर तू असे न वागता
तर मी शाप दिला असता, जा युद्ध कर आता मनःपूर्वक. युद्ध करासे अद्भुत, की तुझा गुरु मनात, कदापि न होवो लज्जित, हाचे आशीर्वाद. भीष्म मनोमन जाणता, ईश्वर गुरु माता पिता, ह्यांना येते जिंकता फक्त विनम्रतेने. युद्धात दोघेही प्रबळ, प्रतिज्ञा राखण्यासाठी व्याकुळ, भीष्माचा प्रतिकार अव्वल. त्यामुळे चिरंजीवी असे परशुधर, तर इच्छा मरणी गंगापुत्र. घाव अनेक दोघी अंगावर, घायाळ दोघेही. 21 दिवस सतत अस्त्रशस्त्र एकमेकांवर टाकीत, तरीही दोघेही अपराजित असे वीर. आता भीष्माने अखेर सज्ज केले प्रस्वप अस्त्र, तोच ऐकू आली सर्वत्र आकाशवाणी. कृपया सोडू नये अस्त्र, जर सोडलेस ते अघोर, तर होईल अपमान फार तुझ्या गुरुचा. गुरुकडे अस्त्रविद्या शिकून, स्वतः मंत्र रचून, भीष्माने केले निर्माण प्रस्वप अस्त्र. ह्या अस्त्राच्या वापरात शत्रू होई मूर्छित, ती गुरुची अवस्था बिकट जाणे भीष्म. अस्त्र परत घेई भीष्म, तव हसोनी बोलिला परशुराम. जिंकिलास तू संग्राम आत्ता येथे, परंतु आता हे भीष्मा, मारावेस या परशुरामा, वा तू सोडावेस संग्रामा, हेची पर्याय. भीष्म बोलिला वंदून, तुम्ही दिलेल्या आदेशावरून, युद्ध केले समरसून ठेवूनी मान. आता मिळाली तुमची आज्ञा, जातो सोडून रणांगणा. आशीर्वाद मागतो जाताना, तेवढा द्यावा. मिळवुनी गुरु आशीर्वाद, अन राखुनी ऋणानुबंध. वीर भीष्म गेला जलद, सोडोनी रणांगण. सुखे झाला भीष्म, गुरुने गौरविले परम, अन राहिली त्याची कायम भीष्म प्रतिज्ञा. पाहुनी शिष्याचा पराक्रम, अन त्याचा संयम, सुखी झाला परशुराम मनोमनी. दुसरा शिष्य द्रोण, करोनी शस्त्रास्त्रांचे अध्ययन, आचार्य बनुनी केले विद्यादान, सुखी परशुराम. त्यानंतर निघाला परशुराम, महेंद्रगिरीवरील सोडून आश्रम, अन केला मुक्काम सह्याद्रीवरी. तिकडे दूर मथुरेत, श्रीकृष्णाने केला कंसवध थेट, अन राजा बनविले तेथ उग्रसेनासी. मथुरेवर त्यानंतर अनिर्बंध, मगधचा राजा जरासंध, चढाई करत होता बेधुंद, वधाया श्रीकृष्णा. कंसवधाच्या प्रतिशोधा पायी, कृष्णवधाची झाली घाई. केली 17 वेळा चढाई मथुरेवरी. त्यामुळे मथुरेतील यादव त्रस्त झाले ते सर्व, बघवेना जरासंधाचा उपद्रव. श्रीकृष्णासी कृष्णासी ठावे प्रारब्ध, जरी मारण्याची असे ताकद, नाही करणार जरासंधाचा वध तो स्वये. म्हणून त्याने मथुरेसी सोडिले सर्व सैन्यानिशी, अन लागला सुरक्षित जागेसी शोधावया. जसे निघाले दक्षिणेसी, जरासंध लागला पाठीसी. कृष्ण आला सैन्यानिशी सह्याद्रीवरती. शोधुनी परशुरामाचा ठाव, आला भेटाया माधव.
कैसा करावा जरासंधाचा पाडाव पुसावयासी. दोघेही महापुरुष, दोघेही विष्णूचे अंश, त्यांच्या संवादाचा सारांश कसा वर्णावा. परशुरामाने स्वागत करून कृष्णाला दिले आलिंगन. एक रूप परशुराम कृष्ण विष्णुरूपी. दोघेही आधीच ब्रह्मज्ञ, त्या समाधी अवस्थेतून आले भानावर आपणहून जनकल्याणासाठी. मायेच्या महासागरात फिरून आले परत, परशुरामाने फलाहार देत क्षेमकुशल पुसिले. तेव्हा कृष्ण म्हणाला, जरासंध लागला पाठीला, कैसे वाचवावे सैन्याला ही चिंता. परशुराम सांगे कृष्णासी, जावे गोमांतक पर्वतासी, नंतर जावे द्वारिकेसी सैन्यासह. वाट तुझीच तर पाहत होतो सह्याद्रीवर, द्यावयाचे तुला एक अस्त्र जनहितासाठी. अस्त्र हे अमोघ, ते व्यर्थ जाण्याचा प्रसंग, नाही येणार तुझवर श्रीरंग कोणत्याही समयी. ह्या अस्त्राचे प्रक्षेपण अन त्याचे निरोधन, ही गोष्ट असाधारण जाण मुरलीधरा. धारण करण्यास हे अस्त्र तू एकची आहेस पात्र, अस्त्राचा कर वापर धर्मरक्षणा कारणे. ह्या अस्त्राचा वापर नाही केला आजवर, झाले माझे धनुष्य अन परशुवर जीवित कार्य. परशुरामाने मिटले नेत्र, योगमुद्रेत गेले क्षणात, एका लयीत होते करत मंत्रोच्चारण. लय वाढली झपाट्याने, तीव्र झाली कंपने, तेथे व्यापिले तेजाने सर्व वातावरण. प्रचंड झाली उष्णता, प्रकाशाची वाढली प्रखरता, परशुराम दिसे आता अग्निरूपी. रोमांचाले अंगावर, गरम झाले शरीर, कंपनाचा देहात थरार जाणवे कृष्णा. मुद्दाम परशुरामाने मंत्रोच्चारण केले मोठ्याने, साठविले सारे कृष्णाने आपल्या मनात. परशुरामाने स्वतःहुनी हाताची सर्व बोटे मिटुनी, उजव्या हाताची तर्जनी हातासहवर केली. काही क्षणात अचानक स्वतःभोवती फिरणारे एक तर्जनीवर तेजपुंज चक्र लागले दिसू. चक्र ते विद्युल्लते परी फिरत होते प्रकाशगती, वेगाने स्वतःभोवती तर्जनीभरी. प्रक्षेपण मंत्र पुटपुटले, ते चक्र तर्जनीतून निघाले, वायुवेगे जाऊन आले दूरभरी. परतून आलेले चक्र स्थिरावले परशुरामाच्या तर्जनीवर, मग लुप्त झाले ते अस्त्र आपोआप. त्यानंतर मग परशुरामानी कमंडलूतून घेऊन पाणी सोडिले आपल्या हातावरुनी, अन कृष्णास म्हणे, घे हे चक्र सुदर्शन, तुला करीतो प्रदान, तू त्याचा ठेव सन्मान सदा सर्वदा. कृष्णाने केले आचमन,
केले सुदर्शन चक्र धारण, चक्राची क्षमता असाधारण. आले ध्यानी चक्ररूपी आदी शक्ती, मनात वास करीती, तेणे झाली मनोवृत्ती स्थिर संपन्न. चित्तवृत्ती उल्हासिली, निज तेजात वृद्धी झाली, सामर्थ्यता बळावली शतपटीने. धन्य तो परशुराम, सामर्थ्य दिले परम, अनासक्ती त्याची निस्सीम, राहील माझ्या संगे. परशुराम झाला समाधानी, कृष्ण आनंदला मनी, दोघे एक रूप विष्णुधामी, जाणती स्वये. मग सह्याद्रीवरून निघाला, पुन्हा महेंद्रगिरी परतला, आनवान प्रस्थाश्रमी रमला परशुराम. यानंतर शिष्य बनून कर्ण, परशुरामास आला भेटाया आपण, आता करू श्रवण त्या कथेसी. दुर्वास ऋषींच्या मंत्राने, कुमारी असलेल्या कुंतीने, केले सूर्याच्या स्मरणाने मंत्रोच्चारण. मंत्रांमुळे झाली पुत्रप्राप्ती, अभेद्य कवच अंगावरती, अन ह्या सूर्यपुत्राच्या असती, कानात कुंडले. कुमारी कुंतीने घाबरून, एका टोपलीत घालून, दिले गंगा नदीत सोडून त्या मुलाला. रथचालक सुताला हा मुलगा मिळाला, होती कुंडले कानाला, म्हणून नाव कर्ण. सर्व म्हणती सूतपुत्र, खरा होता कुंतीपुत्र, मानिती सर्व क्षुद्र, असोनी क्षत्रिय. नव्हता कोणास माहीत, कर्णाचा हा जन्मवृत्तांत, रहस्य जाणे कुंती फक्त, कर्णासी न ठावे. कर्णाला व्हायचे धनुर्धारी, तो गेला द्रोणांच्या द्वारी, सूतपुत्र म्हणून नाकारी, त्यासी द्रोणाचार्य. कोणी म्हणे जर सूतपुत्र, कर्णासी होई क्रोध अनावर, म्हणे कसे होणार धनुर्धर, असो न सुतपुत्र. तो झाला होता निराश, सत्यवादी कर्ण होऊन हताश, धरली असत्याची कास ज्ञानार्जनासाठी. मग परशुरामाकडे गेला कर्ण, युद्धकलेचे घ्यावया शिक्षण, सांगे मी तर ब्राह्मण परशुरामासी. परशुरामाचा झाला शिष्य, कर्ण होता तसा विशेष, परशुराम होता खूप खुश कर्णावरी. सर्व शिष्य वर्गाला परशुराम सांगती युद्धकला, शिष्य एकाग्र करुनी मनाला, करती आत्मसात. युद्धकलेचे दोन प्रकार, एकात वापरती शस्त्र, तर वापरतात अस्त्र दुसऱ्या प्रकारात. सुलभ सोपी शस्त्रकला, कठीण ती अस्त्रकला, मंत्रशस्त्रांच्या जोडीला लागती तेथ. शस्त्रविद्येची अंगे चार, ग्रहण धारण ह्याबरोबर, प्रयोग अन प्रतिकार ह्यांचा समावेश. अस्त्रविद्येची अंगे चार, प्रथम मंत्र अन उपचार, नंतर प्रयोग अन उपसंहार, असावे स्मरणी. अस्त्राच्या वापरात जाण, होते प्रथम मंत्रोच्चारण, आपले काम करोनी पूर्ण, येते अस्त्र परत. शस्त्रांचे विविध प्रकार, गदा ढाल त्रिशूल तलवार, धनुष्य बाण भाला कट्यार, असे अनेक.
अस्त्रांचे मंत्रांचं प्रक्षेपण अन त्यांचे निरोधन दोनही अति महत्त्वपूर्ण ठेवा ध्यानी. यासोबत अस्त्रांचा उपसंहार कसा करावा हा विचार अन त्याच्या कृतीचा आचार महत्त्वाचा. अस्त्रात वायू अग्नी वरुण पशुपात प्रस्वाप पर्जन्य ब्रह्मास्त्र अन नारायण ही प्रमुख. पहिली ती यंत्रशक्ती, दुसरी आहे मंत्रशक्ती, तिसरी संकल्पशक्ती अतिमहान. यंत्रशक्ती ही शस्त्रविद्या, मंत्रशक्ती ही अस्त्रविद्या. यंत्राला साथ मंत्राची अनेकदा, तेही अस्त्र. कमी क्षमता यंत्रशक्तीची तर सर्वाधिक संकल्पशक्तीची. गरज आध्यात्मिक बळाची संकल्पात. नुसता केल्याने संकल्प पुरे होत कार्य आपोआप. असे सामर्थ्य असते अमाप ईश्वरी शक्तीचे. अस्त्रशस्त्रांचा वापर करून दाखवी परशुधर. कर्ण होऊन एकाग्र आत्मसात करे. जे जे परशुराम शिकवी, जे जे त्यास ऐकवी, ते ते कर्ण करून दाखवी विनाविलंब. सर्व शस्त्रास्त्रात निपुण अन अस्त्रविद्येत संपन्न. विशेषता धनुर्विद्येत परिपूर्ण झाला कर्ण. धनुर्विद्येचा असा छंद कानाने ऐकून लक्षाचा शोध अन डोळे झाकून लक्षवेध कौशल्य त्याचे. पाहुनी कर्णाचा अभ्यास स्वतःचे एक धनुष्य दिले कर्णास प्रत्यक्ष अन म्हणाला. जेव्हा सहस्रार्जुनावर पाविला जय, तव इंद्राने दिले हे अद्वितीय. ह्या धनुचे नाव विजय धारण करी. कर्णाने जसे केले धारण, सामर्थ्य वाढले असाधारण. कृतार्थ झाला मनोमन गुरुप्रेमाने. एके दिवशी एकदा जंगलात गेले असता, कर्णाला चालता चालता बोलला परशुराम. थोडा वेळ थांबू इथे, मला आता झोप येते. थोड्या वेळाने परतू मागू ते आश्रमात आपुल्या. गुरु इच्छा ती आज्ञा मानुनी, कर्ण बैसला मांडी घालोनी. बोले मांडीसी उशी मानोनी झोपावे. मांडीवर मग डोके ठेवून परशुरामाने मिटले नयन. गाढ झोपला आपण जंगलामध्ये. इतक्यात कर्णाच्या मांडीवर चढला एक भुंगा काळसर. पोखरू लागला सत्वर कर्णाची मांडी. होती असह्य वेदना, रक्त काही थांबेना. हालचाल करता येईना भुंग्यास काढण्यासी. जर केली हालचाल तर गुरूंची झोप मोडेल. ऐसे जाणून अचल राहिला कर्ण. हळूहळू ते रक्त पोहोचले परशुरामांच्या कानापर्यंत. त्यामुळे तो झाला जागृत आश्चर्याने. ते होते रक्ताने माखले. कर्णास त्यांनी विचारले, हे कुणाचे रक्त लागले मजसी. हे आहे माझेची रक्त, भुंग्याने पोखरले मांडीत. असे शांतपणे बोलत निश्चल राहिला. तुमची झोप होईल नष्ट, हे जाणोनी स्पष्ट. झाले हे धारिष्ट मज कडोनी. ऐसे बोलूनी कर्णाने भुंग्यास पकडूनी हाताने. फेकले त्यास निर्धाराने दूर अंतरावरी. परशुराम म्हणे, हे कर्ण
तू न कदापि ब्राह्मण, इतुक्या वेदना करणे सहन अशक्य ब्राह्मणास. तुझ्या वर्तनाने झाला निश्चय, नक्कीच आहेस तू क्षत्रिय. मिथ्या कथन निंदनीय निश्चित तुझे. मी आहे सूतपुत्र, न मी ब्राह्मण विप्र, न मी क्षत्रिय वीर. कर्ण म्हणाला, कर्णाच्या बोलण्याने काही, परशुरामाचा किंचितही क्रोध कमी झाला नाही. अन म्हणाला, तू मला फसवलेस फार. निकडीचे जेव्हा होतील अस्त्र, तेव्हा मंत्राचा पडेल विसर. हे निश्चित, जेव्हा येईल अरिष्ट, मनातील मंत्र होतील नष्ट. होईल त्याच वेळी तुझा शेवट, शाप तुझला. कर्ण झाला कंपायमान, क्षणात ओले झाले नयन. गुरूंचे स्पर्शिले चरण, अन बोलला, तुम्हा करतो विनवणी. ब्राह्मणाशी केली बतावणी, पण विचार नव्हता मनी फसवायचा तुम्हा. सुतपुत्र म्हणोनी मजसी, कोणी न शिकवे युद्ध कलेसी. म्हणून आलो तुम्हा पाशी शिकावया. मी केला विचार, सांगितले मी जर सुतपुत्र. कोणीही न युद्धशास्त्र, शिकवेल मजसी. ह्या कारणेची गुरुदेवा, ब्राह्मण म्हणून केला देखावा. क्षमा करोनी मजसी द्यावा कृपा प्रसाद. गुरुदेव दाखवावा प्रकाश, मला ज्ञानाची लागली आस. म्हणून विनवितो तुम्हास, करावे माफ. झाले थोडे शांत परशुराम, म्हणे तरीही मुद्दाम. खोटे बोलिलास बेमालूम, माझ्या पाशी. दिली असतीस समजावून, तुझी परिस्थिती आपणहून. तर शाप माझ्याकडून नसता गेला. धरिलास चुकीचा मार्ग, त्यावर चालणे तुला भाग. आता फक्त मिळविणे स्वर्ग, स्वकर्तृत्वाने. प्रत्येकासी आहे मरण, कधीही येईल हे जाणून. कैसे सामोरे जावे आपण, ह्यासी हवा पुरुषार्थ. नशिबात होता शाप, करू नको पश्चात्ताप. ह्या पुढे मिळवनाव रूप, तुझ्या कर्माने. आता तुझी ज्ञानाची आस, ती मी पुरवेन खास. सोडू नको युद्धकलेचा अभ्यास, कदा काळी. होशील श्रेष्ठ धनुर्धारी, पसरतील तिन्ही लोका अंतरी. तुझ्या कीर्तीच्या लहरी, हाची आशीर्वाद. देईन तुझ सर्व अस्त्र, त्याच बरोबर ब्रह्मास्त्र. त्या क्षमतेस तू पात्र, जाणितो स्वये. कर्णाने सोडिला शोक, झाला अभ्यासात गर्क. अन झाला ब्रह्मास्त्रधारक, महाबली कर्ण. कर्णास पावला संतोष, ज्ञानार्जनाचे पूर्ण झाले लक्ष. कर्णावरी झाले खुश, परशुराम. भीष्म द्रोण कर्ण, अन त्याच बरोबर श्रीकृष्ण. हे सारे अनन्यसाधारण, जोडलेले परशुरामासी. पुढे शांती पर्व काळात, काय होते परशुरामाच्या मनात. त्याने ते कसे आणले अंमलात, पुढे पाहू. कशाला हवी भूमी भार्गवासी, ती त्याने मिळविली कशी. हे करून काय साधलेसी, पुढे पाहू. कथा भाग झाला पूर्ण, पुढे द्या अवधान. करू पुढच्या भागात श्रवण, नवनिर्माण. भाग 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.